कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। म्हणजे 11 दिवसामध्ये 4 अशा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्राणघातक हल्ले करण्यात आलेले आहेत। या आकाशी एवढी दहशत आहे की पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकरी हे सुद्धा नाव घ्यायला घाबरत आहेत। शनिवारी अहिल्यानगर मधल्या लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये 3 जण जेवणासाठी जातात आणि जेवण वेळेत न मिळाल्यामुळे या तिघांनी मिळून हॉटेल मालक आहे याचाच खून करतात। या घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगर हादरून गेलेला आहे। श्रीरामपूर तालुका बंद सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। पण या संपूर्ण घटनेमागे एक आका आहे, जो आका ज्या आकाचं नाव घेण्याचं सुद्धा धाडस इथले नागरिक करत नाहीये आणि पोलीसही या आकावर कारवाई करत नाहीये। नेमका हा सगळा प्रकार काय आहे? नेवासामध्ये ही जी घटना घडलेली आहे या घटनेनंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तिथं का निर्माण झालेला आहे, ह्या सगळ्याचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। शनिवारी अहिल्यानगर मधल्या एका लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये 3 जण जेवणासाठी जातात आणि तिथं जेवणासाठी ज्यावेळेस त्यांनी ऑर्डर केलेली असते त्यावेळेस ते जेवण संपलेलं असतं असं तिथले जे कर्मचारी आहेत यांच्याकडून सांगण्यात येतं। मात्र यानंतर तिथं काही बाचाबाची होते, त्यांच्यात किरकोळ वाद होतो। मात्र या किरकोळ वादाचं रूपांतर अक्षरशः एकाचा खून करण्यामध्ये होता आणि या तिघांनी मिळून, जे तिथं जेवण करण्यासाठी आलेले होते त्या तिघांनी मिळून हॉटेल मालक असलेल्या तिथले जे आकाश दुबैया आहेत आणि कुणाल दुबैया आहेत यांच्यावर थेट चाकूने हल्ला केला, ज्याच्यामध्ये आकाश दुबैया जे हॉटेलचे मालक आहेत यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर त्याच्यामध्ये त्यांचाच नातेवाईक कुणाल दुबैया हा गंभीररित्या जखमी झालेला आहे। या संपूर्ण घटनेला एक मोठं वळण आहे ते सुद्धा आलेलं आहे। संपूर्ण नातेवाईकांनी आपण पाहिलं की आकाश दुबैया यांचा मृतदेह घेऊनच ते श्रीरामपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। पण ही घटना ज्या तिघांनी केलेली आहे त्या तिघांवर पोलिसांनी आता कारवाई सुद्धा केलेली आहे। म्हणजे ओंकार डफळ आहे, सुरेश जाधव आहे आणि यश जाधव आहे, या तिघांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पण याच्यामधला जो सुरेश जाधव आहे तो सध्या रुग्णालयामध्ये आहे, कारण की ज्यावेळेस ही घटना घडलेली होती त्यावेळेस त्याला सुद्धा दुखापत झालेली आहे आणि आता त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। या तिघांवर तर कारवाई केलेली आहे, पण कुटुंबाचं असं म्हणणं आहे की या तिघांबरोबरच यांचा जो आका आहे याच्यावर सुद्धा कारवाई करावी। या आकाची एवढी दहशत आहे की आता हे कुटुंब सुद्धा या आकाचं नाव घेत नाहीये, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा नाव घेत नाही आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन हे सुद्धा स्पष्टपणे सांगत नाहीये। या आकाची एवढी या दहशत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे की त्याचं नाव सध्या कोणी घ्यायला तयार होत नाहीये। पण हे जे तिघे आरोपी आहेत हे याच आकाच्या संबंधित आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि त्यामुळे या तिघांबरोबरच या आकावर सुद्धा पोलीस कारवाई करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आपणही या अहिल्यानगरचे जे SP आहेत यांच्याशी फोनवरून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली, पण त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की यांच्या मागचा जो म्होरक्या असेल किंवा ज्याच्यावर यांचा आरोप आहे तसं नाव अद्याप कुणीच घेतलेलं नाही आहे, पण पोलिसांनी त्या दृष्टीने सुद्धा तपास केलेला आहे। पण आपण पाहिलं की कुठेही कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडली तर त्या घटनेशी लिंक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पोलिसांकडून तपासल्या जातात आणि त्यामुळे या घटनेमध्ये सुद्धा या तिघांशी संबंधित किंवा हे तिघं कोणत्या गँगचे आहेत किंवा कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत त्या संघटनेचा जो प्रमुख असेल याच्यापर्यंत अहिल्यानगरचे पोलीस पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। शनिवारी खरं तर ही सगळी घटना आहे ती घडलेली होती आणि या घटनेनंतर श्रीरामपूर तालुका म्हणजे इथले जे गावकरी आहेत यांनी बंद पाळलेला होता। म्हणजे कालही रविवार होता तेव्हाच तेही बंद होता आणि आजही सोमवार आहे, आजही संपूर्ण बाजारपेठा या बंद आहेत। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून या श्रीराम तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। म्हणजे 11 दिवसामध्ये 4 अशा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्राणघातक हल्ले करण्यात आलेले आहेत। पण या हल्लेखोरांवर वचक आहे तो पोलिसांचा नाहीये किंवा कायद्याचा नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या किरकोळ घटनांचं स्वरूप आपण पाहतोय की हत्येपर्यंत जात आहे आणि त्यामुळेच श्रीरामपूर मधल्या या लक्ष्मीनारायण हॉटेलच्या मालकावरच जीवघेणा हल्ला झाला, ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे।
काल दिवसभर आपण पाहिलं की श्रीरामपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये या आकाश दुबैया याचा मृतदेह हा कुटुंबियांनी नेलेला होता आणि जोपर्यंत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह हा ताब्यात घेतला जाणार नाही किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या तिघांचा आका जो आहे याच्यावर सुद्धा कारवाई करावी असं सुद्धा म्हटलेलं आहे। पण या दरम्यान या कुटुंबाने सुद्धा या आकाचं नाव घेतलेलं नाही आणि त्यामुळे या आकाची केवढी दहशत श्रीरामपूर आणि या अहिल्यानगरमध्ये आहे हे आपल्याला यावरून दिसून येत आहे। आता पोलीस सांगितलेलं आहे की या तिघांची ज्यावेळेस चौकशी केली जाईल म्हणजे पोलीस कोठडीमध्ये यांची ज्यावेळेस चौकशी केली जाईल आणि त्यावेळेस हे तिघे कोणत्या संघटनेशी किंवा कुठल्या गँगशी संबंधित आहेत का याचा सुद्धा तपास केला जाणार आहे। या तिघांवर सुद्धा या आधी अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर यांचा जो आका आहे याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत पण त्याचं नाव मात्र घेतलं जात नाही आणि ते नाव ऑन रेकॉर्ड कधी येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर श्रीरामपूर तालुका अहिल्यानगरमधली कायदा सुव्यवस्था ही जर आटोक्यात आणायची असेल तर अशा पद्धतीच्या ज्या संघटना आहेत किंवा ज्या गँगस्टर संघटना आहेत जे म्होरके आहेत जे अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान निर्माण करतायत यांच्यावर कारवाई होणं हे अतिशय आवश्यक आहे। आणि त्यामुळे ही जी घटना अहिल्यानगरमध्ये घडलेली आहे ज्याच्यामध्ये आता 2 जणांना अटक केलेली आहे, तिसरा सुरेश जाधव हा सध्या रुग्णालयामध्ये आहे, त्याला सुद्धा पोलीस आता ताब्यात घेतील आणि या तिघांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतरच कुटुंबाने आकाश दुबैया याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा झालेले आहेत। पण अजूनही श्रीरामपूर तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण आहे। आज सुद्धा श्रीरामपूर तालुका हा सर्वपक्षीय आणि गावकऱ्यांनी बंद ठेवलेला आहे। संपूर्ण बाजारपेठा या बंद झालेल्या आहेत। या संपूर्ण गुन्हेगारांची दहशत या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे। सातत्याने इथल्या नागरिकांना दहशतीच्या छायेखाली राहावं लागतंय अशी एक भावना निर्माण झालेली आहे। पण अजूनही उघडपणे कोणतेही नागरिक, तिथले स्थानिक आमदार आणि पोलीस हे मात्र बोलायला तयार होत नाहीये। इतकी दहशत श्रीरामपूर तालुक्यामध्ये या गुंडांची झालेली आहे। त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास कशा पद्धतीने करतात आणि गेल्या 11 दिवसांमध्ये ज्या 4 प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात कशा पद्धतीने तपास करतात आणि या घटनेचा जो म्होरक्या आहे या म्होरक्या म्हणजेच आका याच्यापर्यंत खरंच अहिल्यानगरचे पोलीस पोहोचणार का आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या अहिल्यानगरमध्ये आणि याच श्रीरामपूर तालुक्यामध्ये या आकाची एवढी दहशत आहे की पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकरी हे सुद्धा नाव घ्यायला घाबरत आहे। त्यामुळे खरंच हा आका कोण आहे आणि या आकाच्या मागे कोणाचा राजकीय वरद हस्त आहे का आणि ही जी घटना लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घडलेली आहे ज्याच्यामध्ये आकाश दुबैया याचा खून करण्यात आलेला आहे आणि ज्या तिघांनी खून केलेला आहे त्या तिघांचा आका नेमका कोण आहे जो आरोप सातत्याने केला जात आहे त्या पद्धतीने तपास पोलीसही करणार आहेत का आणि खरंच या तिघांच्या कृत्यामागे कुठला आका आहे का किंवा तो खरंच असेल तर तिथपर्यंत पोलीस सुद्धा पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जर आपल्याला राज्य हे शांततेने ठेवायचं असेल, कायदा सुव्यवस्था ही अबाधित ठेवायची असेल तर अशा पद्धतीने जे गुन्हेगारी कृत्य करतायत यांना वेळीच ठेचलं पाहिजे आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये मात्र ते होताना दिसत नाही आणि त्यामुळेच गेल्या 11 दिवसांमध्ये 4 वेगवेगळ्या घटना या घडलेल्या आहेत। पण आता शनिवारी घडलेली घटना जी हॉटेल चालकाचा खून यामध्ये करण्यात आलेला आहे ती घटना मात्र अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि ज्या तिघांनी मिळून हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या मागचा मास्टरमाइंड हा नेमका कोण आहे इथपर्यंत अहिल्यानगरचे पोलीस पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर हा जो आका आहे ज्या आकाच्या नावाने आरोप केले जात आहेत त्या आकाच्या नांग्यासुद्धा अहिल्यानगरचे पोलीस ठेचणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, अहिल्यानगर।